सुनीता विल्यम्स सध्या सगळीकडे चर्चेत असलेलं नाव। सुनीता विल्यम्स अंतराळात गेल्या होत्या फक्त 8 दिवसांसाठी, पण त्या स्पेस स्टेशनमध्ये अडकल्या 1-2 दिवसांसाठी नाही तर 9 महिने। या 9 महिन्यात त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं, पण तरीही त्यांनी हार मानली नाही। त्यांना पुन्हा पृथ्वीवर आणण्याचे प्रयत्न सुरू होते, जे अपयशी सुद्धा ठरले। पण त्यानंतर इलॉन मस्कच्या स्पेसएक्स कडे याची जबाबदारी देण्यात आली आणि स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून सुनीता विल्यम्स अंतराळातून पृथ्वीवर परतल्या। 19 मार्चला भारतीय प्रमाण वेळेनुसार कॅप्सूल पहाटे 3:27 फ्लोरिडाच्या समुद्रात स्प्लॅशडाऊन झालं। एवढ्या रात्रीही सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर येताना पाहण्यासाठी कित्येक लोक जागे होते। एक भारतीय वंशाची महिला अंतराळातून परत येण्याची वाट बघणं हे भारतीयांसाठी पहिल्यांदा घडत नव्हतं। याआधीही अशीच एका अंतराळवीराची वाट भारतीयांनी बघितली होती, पण बातमी आली ती तिच्या अपघाताची। अंतराळवीर कल्पना चावलाचा अपघाती मृत्यू। एका बातमीनं तेव्हा सगळ्या भारताला धक्का दिला होता। या बातमीची सगळ्या जगभरात चर्चा झाली होती, पण कल्पना चावला सोबत नेमकं घडलेलं काय, हा अपघात नेमका कसा झाला, या अपघातामधून तिला वाचवता येणं शक्य होतं का, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। कल्पना चावला सगळ्या भारतात प्रचंड गाजलेलं नाव। हरियाणाच्या कर्नाल गावात जन्मलेली कल्पना एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत पंजाबमध्ये शिकली। मग त्यानंतर तिनं पुढच्या शिक्षणासाठी अमेरिका गाठली, तर मास्टर्स आणि डॉक्टरेट पूर्ण केली आणि मग जॉईन केली एक कंपनी, नाव नासा। सध्या नासा भारतात जितकं लोकप्रिय आहे त्या तुलनेत तेव्हाची लोकप्रियता काहीशी कमी होती, पण नासामध्ये एका भारतीय व्यक्तीनं काम करणं ही प्रचंड मोठी गोष्ट होती। नासामध्ये जॉईन झाल्यावर कल्पनाची ॲस्ट्रॉनॉट म्हणून निवड झाली। हे साल होतं 1994। त्यानंतर 1997 मध्ये कल्पना चावला अंतराळात झेपावली। अंतराळात पोहोचणारी पहिली भारतीय महिला आणि दुसरी भारतीय व्यक्ती ही ओळख तिला मिळाली आणि सगळ्या भारतीयांना अभिमान वाटला। त्यानंतर कित्येक वर्ष आपले आदर्श म्हणून कल्पना चावला हिच्याबद्दल निबंध लिहिले गेले। मुलींच्या शिक्षणाचं प्रतीक म्हणून तिच्याकडे बघितलं जाऊ लागलं। तिच्याबद्दलची आपुलकी भारतात प्रचंड वाढली। त्यानंतर 2003 साली कल्पना चावलाला अंतराळात जाण्याची संधी पुन्हा एकदा मिळाली। यावेळी ती जाणार होती कोलंबिया स्पेस शटल मधून। कोलंबिया स्पेस शटल काय होतं, तर हे जगातलं पहिलं स्पेस शटल होतं, जे स्पेसमध्ये गेलं आणि सुखरूप परत आलं होतं। अमेरिकेचा स्पेस शटल प्रोग्राम 1981 ते 2011 पर्यंत सुरू होता, पण 2011ला स्पेस शटलचा वापर बंद करण्यात आला। इथं एक बेसिक गोष्ट समजून घेतली पाहिजे। कल्पना चावलानं प्रवास केला स्पेस शटल मधून, तर सुनीता विल्यम्स परत आल्या स्पेस क्राफ्ट मधून। आता या दोन्हीमध्ये फरक काय असतो, तर स्पेस शटल असो किंवा स्पेस क्राफ्ट, दोघांना रॉकेटच्या मदतीनं लॉन्च करावं लागतं। मग स्पेसमध्ये गेल्यावर एका वाहनासारखा त्यांचा वापर केला जातो, पण जेव्हा पृथ्वीवर परत यायचं असतंय तेव्हा स्पेस क्राफ्ट समुद्रात उतरते। जमिनीच्या जवळ आल्यावर स्पेस क्राफ्ट बूस्टर फायर करून आणि पॅराशूटच्या मदतीनं स्पीड कमी करून समुद्रात उतरते। पण स्पेस शटलचं कसं असतंय, तर स्पेस शटलला विमानासारखे पंख असतात, दिसायला पण विमानासारखंच असतंय, पण ते स्पेसमधून डायरेक्ट रनवेवर विमानासारखंच उतरतंय। 16 जानेवारी 2003ला STS-107 या मिशनचा भाग म्हणून कल्पना चावला अंतराळात झेपावली। या मिशनच्या नियोजनानुसार 1 फेब्रुवारी 2003ला हे मिशन संपून कल्पना चावला आणि इतर 6 ॲस्ट्रॉनॉट्स पृथ्वीवर परतणार होते। त्याआधी 16 दिवस हे 7 ॲस्ट्रॉनॉट्स पृथ्वीला चक्रा मारत होते, वेगवेगळे 80 प्रयोग करत होते। पण हे सगळं सुरू असताना या ॲस्ट्रॉनॉट्सची कंडिशन मॉनिटर करणाऱ्या नासाच्या सायंटिस्टला एक प्रश्न पडला होता, तो म्हणजे लँडिंगला काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना। कारण 16 जानेवारीला जेव्हा कोलंबिया स्पेस शटल लॉन्च झालं तेव्हा शटलच्या एक्सटर्नल फ्युएल टँकचा एक फोमचा तुकडा कोलंबिया यानाच्या डाव्या पंखाला आदळला। हे घडलं होतं लॉन्च झाल्यानंतर 82 सेकंदांनी। त्यामुळं नासामधले इंजिनियर्स याचा नक्की काय परिणाम होऊ शकतो यावर चर्चा करत होते, पण त्यांना सुरुवातीला फारसा धोका वाटत नव्हता। याचं कारण म्हणजे कोलंबिया शटल स्पेसमध्ये कुठल्याही अडथळ्याशिवाय चक्रा मारत होतं। तेव्हा इंजिनियर्सनी प्रोजेक्ट मॅनेजर रॉन डी डिटेमोरला विनंती केली की अमेरिकेच्या स्पाय सॅटेलाइट्सचा वापर करून यानाचे फोटो काढावेत, पण प्रोजेक्ट मॅनेजरनं याकडे दुर्लक्ष केलं। त्यांचं म्हणणं होतं यान निवांत फिरते, त्यामुळं काहीही होणार नाही। मग आला 1 फेब्रुवारी 2003चा दिवस। ठरलेल्या वेळेनुसार शटलनं ऑर्बिटमधला प्रवास थांबवला आणि पृथ्वीवर येण्यासाठी री-एंट्री सुरू केली। सकाळी 9 वाजता मिशन कंट्रोलला काही ॲबनॉर्मल रीडिंग दिसल्या। शटलच्या डाव्या पंख्याच्या बाजूच्या टेम्परेचरच्या रीडिंग गायब झालेल्या,
डाव्या पंख्याच्या बाजूचे सेन्सर्स बंद पडलेले. मग डाव्या पंख्याच्या बाजूच्या प्रेशरचे पण रीडिंग गायब झाले. ज्याची भीती होती तेच व्हायला लागलं. तेव्हा कंट्रोल रूम मधून स्पेस शटल कम्युनिकेटरनं प्रेशर रीडिंग डिस्कस करण्यासाठी शटलमध्ये कॉल लावला. तेव्हा एका क्रू मेंबरनं हा कॉल उचलला. रॉजर असे शब्दही उच्चारले, पण मध्येच आवाज गेला. यावेळी कोलंबिया शटल डल्लास राज्याजवळ होतं. त्याचा स्पीड होता साऊंडच्या स्पीडपेक्षा 18 पट जास्त. जमिनीपासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर असलेलं शटल पृथ्वीच्या दिशेनं येत होतं. मिशन कंट्रोल मधून ॲस्ट्रॉनॉट्सना संपर्क करायचा प्रयत्न केला जात होता, पण शटलचा कंट्रोल रूमशी पूर्ण संपर्क तुटला. संपर्क तुटून 12 मिनिटं झाली होती. नियोजित वेळेनुसार यावेळी कोलंबिया स्पेस शटल रनवेवर उतरलेलं असायला हवं होतं. तेवढ्यात मिशन कंट्रोल रूमला एक फोन आला. फोनवरचा माणूस सांगत होता, टीव्हीवर एक व्हिडिओ दाखवला जातोय. त्या व्हिडिओमध्ये कोलंबिया स्पेस शटल फुटून आकाशात त्याचा स्फोट झाल्याचं दिसतंय. नासासाठी तो सगळ्यात मोठा धक्का होता. त्यांचं यशस्वी स्पेस शटल अशी ओळख असणारं कोलंबिया आकाशातच फुटलं होतं. सगळं काही संपलेलं. त्याच दिवशी नासाच्या टीम्स टेक्सास आणि लुझियाना भागात गेल्या. कोलंबिया यानाचे पडलेले तुकडे गोळा करायला कित्येक आठवडे लागले. कोलंबिया शटलचे जवळपास 84,000 तुकडे मिळाले, जो शटलचा फक्त 40% भाग होता. बाकीचा भाग जळून खाक झालेला. कल्पना चावला आणि बाकी 6 ॲस्ट्रॉनॉट्सचा दुर्दैवी मृत्यू झालेला. पण हे सगळं घडलं कशामुळं? तर अंतराळातून स्पेस शटल पृथ्वीच्या वातावरणात रिएंट्री करतं. तो वेळ प्रचंड महत्त्वाचा असतो, कारण त्यावेळी होणारं घर्षण, अँगल या सगळ्या गोष्टी लँडिंग किती सेफ होईल हे ठरवणार असतात. पण कोलंबिया स्पेस शटल जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात आलं, तेव्हा शटलचं पृथ्वीच्या वातावरणाशी घर्षण सुरू झालं. शटलच्या आतलं टेम्परेचर आणि प्रेशरवर या घर्षणाचा परिणाम होऊ नये म्हणून शटलवर फोम बसवलेला असतो. पण लॉन्चच्या वेळी एक फोमचा तुकडा शटलच्या डाव्या बाजूला आदळला होता. त्यामुळे एका सुटकेस एवढं होल शटलच्या डाव्या पंख्याला पडलं होतं. जेव्हा पृथ्वीच्या वातावरणासोबत कोलंबिया शटलचं घर्षण होत होतं, तेव्हा वातावरणातले गॅसेस त्या होलमधून आत जायला लागले. त्यामुळं ते होल अजून मोठं झालं. शटलची डावी बाजू डॅमेज झाली, सेन्सर बंद पडले आणि अचानक यानाच्या आतलं प्रेशर बदललं आणि पुढच्या काही सेकंदात कल्पना चावला आणि 6 ॲस्ट्रॉनॉट्सचा मृत्यू झाला. त्यानंतर पुढच्या काही मिनिटातच शटलचा आकाशातच स्फोट झाला. लोकांनी जमिनीवरून त्या स्फोटाचे व्हिडिओ काढले. ज्या कोलंबियाला लँड होताना लोकांना पाहायचं होतं, त्याचे तुकडे जळत जळत जमिनीच्या दिशेनं येताना दिसले. पण 2003चा हा कोलंबिया अपघात टाळता आला असता का? जेव्हा इंजिनियर्सनी यानाचे फोटो काढून होल किती मोठा आहे हे बघण्याची विनंती केली होती, तेव्हा खरं तर अमेरिकेचं संरक्षण खातं फोटो काढायला तयार झालं होतं. पण प्रोजेक्ट मॅनेजर रॉन डी डिटेमोरने नकार दिला. नकार देण्याचं त्याचं प्रमुख कारण हे होतं की अगोदरही बऱ्याच शटल लॉन्चच्या वेळी फोमचे तुकडे तुटून पडले होते. पण आधीच्या आणि कोलंबियाच्या या मोहिमेच्या वेळी घडलेल्या घटनेत बराच फरक होता. या घटनेत शटलचा मेन पार्ट डॅमेज झाला होता, ज्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. पुढे या मोहिमेचा प्रोजेक्ट मॅनेजर रॉन डी डिटेमोरने राजीनामा दिला. पुढची 2 वर्ष सगळे शटल प्रोग्राम बंद करण्यात आले. मग पुढे 2011 पर्यंत इंटरनॅशनल स्पेस स्टेशन तयार होईपर्यंत शटलच्या मोहिमा सुरू होत्या. आता सुनीता विल्यम्स यांना परत आणण्यात प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेतली गेली. अगदी लँड झाल्यावर रिकव्हरी क्रू 2 टप्प्यात पाठवण्यात आला. त्या स्पेसमध्ये अडकल्यावर त्यांना सोडवण्यासाठी बऱ्याच पातळ्यांवर प्रयत्न झाले. पण कल्पना चावलाचा अपघात झाला तेव्हा एका चुकीकडे दुर्लक्ष झालं आणि भारतानं एका उमद्या अंतराळवीराला गमावलं. एक अपघात जो रोखता आला असता तर कदाचित आजचं चित्र वेगळं असतं.